नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे आणि या हप्त्याची तारीख सुद्धा फिक्स झाली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता दिला जाणार आहे। तर मग हा हप्ता कधी मिळणार आहे, तसेच हा हप्ता यायच्या आधी आपल्याला कोणते कामे करणे गरजेचे आहे, कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, म्हणजे आपल्याला 4500 रुपये हे आपल्या खात्यात जमा होतील। तर मग मित्रांनो, याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे। मग 19 सप्टेंबर नंतर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कारण की 19 सप्टेंबरला वर्धा येथे विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य किट वाटप होणार आहे आणि त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, त्या कार्यक्रमाच्या वेळेसच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार आहे, ही आता विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, फक्त आता 2 दिवस बाकी आहेत। तर मग हा हप्ता येण्यापूर्वी आपल्याला या 2 गोष्टी कराव्या लागतील, नाहीतर आपल्या खात्यात हे 4500 रुपये येणार नाहीत। मित्रांनो, या ठिकाणी तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी काही गोष्टींची दक्षता घेणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला योजनेचे पैसे गमावू बसावे लागेल। त्यामुळे नेमके काय करायचे हे जाणून घेऊयात। तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल, पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का, नाही, त्याचे उत्तर नाही असे आहे। यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबतच आणखीन अनेक गोष्टी कराव्या लागत आहे, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत। जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या वेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित माहिती अर्जात भरतो, यासोबतच बँक तपशील देखील जोडतो। या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्जाच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आपल्याला आणखी कराव्या लागतात। त्या गोष्टी म्हणजे तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असणे, तसेच तुमच्या आधार कार्डशी तुमचे चालू बँक खाते जोडलेले असणे देखील महत्त्वाचे आहे। त्यामुळे जर तुम्ही अर्जात भरलेला बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत। जर तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या, म्हणजेच आधार सीडिंग करून घ्या। DBTS असं अकाउंटला त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे आपलं एनेबल DBT असं अकाउंटला उल्लेख त्या ठिकाणी झालेला पाहिजे। तेही चौकशी करून घ्या की DBT लिंक आहे किंवा नाही। तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन अकाउंट त्या ठिकाणी ॲड करून घ्या तुमच्या DBTला, आधार कार्डला। जर जुनं अकाउंट लिंक असेल तर त्या ठिकाणी जे नवीन तुम्ही दिलेलं आहे तुम्हाला जे हवं आहे ते बदलून घ्या। प्रक्रिया जर तुमची झाली असेल तरच तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। मग बँक अकाउंट सोबत तुमचा मोबाईल नंबरही झटक्यात आधारशी लिंक करता येतो। मग कोणत्याही आधार सेंटरवर गेल्यावर तुमचा नंबर आधारशी लिंक होणार आहे। फक्त लिंक होण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागतो। त्यामुळे ही 2 कामं तुमची झाली की तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे जमा व्हायला जास्त वेळ लागणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची 2 कामे तुम्ही करून घ्या। 19 सप्टेंबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिसऱ्या हप्त्याचे या ठिकाणी वितरण होणार आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।